हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पॅम्पर मी. तर आज आपण बोलणार आहोत हेअर रिमूव्ह करण्यासाठीचे आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. कोणत्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीवरचे आणि फेसवरचे हेअर रिमूव्ह करू शकतो. तर बऱ्याच जणांचा मला प्रश्न असतो, की काय करावं, की जेणेकरून आमचे इन्स्टंट न काही त्रास होता हेअर रिमूव्ह होतील. आणि बऱ्याच लेडीजचा प्रश्न असतो, ज्यांना मुली आहेत, तर आजकाल बरेच कमी वयामध्ये पण मुलींना हेअर ग्रोथ व्हायला लागलेली आहे. तर इतक्या लवकर त्यांना वॅक्सिंग करू द्यायचं नसतं त्यांच्या मुलींना. तर त्यांच्यासाठी पण मी आज सांगणार आहेत, जे प्रॉडक्ट सांगणार आहे, ते लहान मुलींसाठी, टीनेजसाठी सुद्धा खूप सेफ आहे. कारण की ते कंप्लीटली आयुर्वेदिक इन्ग्रीडियंट्सनी बनवलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही. तुम्ही बिनधास्त वापरू शकता. तर तेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे, की फेससाठी आणि बॉडीसाठी जर हेअर रिमूव्ह करायचे असतील, तर आपल्याकडे काय उपाय आहेत. तर आता मला एक सांगा, फक्त हेअर रिमूव्ह करायची गरज ही फक्त मुलींना, लेडीजलाच आहेत का? नाही. जेंट्सला पण आहे, मुलांना पण हेअर्स असतात बॉडीवरती, की जे त्यांना रिमूव्ह करायचे असतात. पण एक वेळेस आपण मुली तरी सहन करतो वॅक्सिंगचा जो होणारा त्रास आहे, पण मुलांना बिलकुल सहन होत नाही. तर मग त्यांच्यासाठी पण हे प्रॉडक्ट आहे. कारण की हे प्रॉडक्ट आपले युनिसेक्स आहे, की जे मुलांना पण आणि मुलींना मेल, फिमेल दोघं पण वापरू शकतात. तर हा व्हिडिओ दोघांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या बॉडीवरचे किंवा फेसवरचे हेअर रिमूव्ह करायचे असतील. तर चला तर आता आपण जाणून घेऊया, काय ते उपाय आहेत. तर पॅम्पमिचं हॉट सेलिंग सिग्नेचर प्रॉडक्ट ते म्हणजे आहे बॉडी एरो हेअर रिमूव्हल पावडर. आता ही जी पावडर आहे, ती फक्त बॉडी पार्ट्स वरती यूज करण्यासाठी आहे. जसं की ही सुटेबल आहे हँड्ससाठी, लेग्ससाठी, वेस्टवरती तुम्हाला हेअर्स असतील तिथे तुम्ही यूज करू शकता. बिकनी एरिया, प्रायव्हेट एरिया आणि अंडर आर्मसाठी ही पावडर सुटेबल आहे. तर ही जी पावडर आहे ती एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेली आहे. जसे मुलतानी मिट्टी, मुलेथी, चंदन, हळद, रोज पावडर असे विविध जे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पावडर यूज करून ही अगदी नॅचरल इन्ग्रेडियंटनी बनवलेली ही पावडर आहे. तर ही फक्त बॉडीसाठी यूज होते. तर आता हिचं वैशिष्ट्य म्हणजे आपण वॅक्सिंग करतो, थ्रेडिंग करतो, त्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच. पण आपली स्किन पण रेड होते. ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांना तो खूपच त्रास होतो, रॅशेस येतात. तर ह्या पावडरमुळे तसं काहीच होत नाही. रॅशेस येत नाही, कोणते रेझर यूज केल्यावरती कट्स येतात, ब्लीडिंग होते. तर ह्या पावडरनी तसंही काही होत नाही. पेनलेस आहे, काहीच त्रास होत नाही आणि मोजून 8 ते 10 मिनिटामध्ये तुमच्या बॉडीवरचे हेअर रिमूव्ह होतात. तर ही यूज कशी करायची? एका बाउलमध्ये तुम्हाला जेवढी पाहिजेल तेवढी पावडर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये रोज वॉटर किंवा नॉर्मल वॉटर टाकायचं आहे. नॉर्मल पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट जी आहे ती ब्रशनी तुमच्या हँड्सवरती, लेग्सवरती जिथे पण हेअर्स आहे तिथे अप्लाय करायची. फक्त 8 ते 10 मिनिटं ठेवायची आहे. त्याच्यानंतरून डायरेक्ट ती पाण्याखाली तुम्ही वॉश करू शकता किंवा ओल्या कपड्याने वाईप सुद्धा करू शकता. व्यवस्थित पुसून घेऊ शकता. मोजून 10 मिनिटात लगेच तुमचे घरच्या घरी हेअर रिमूव्ह होतात. तर तुम्हाला पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये किंवा अजून दुसरीकडे मोठ्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेण्याची गरज नाहीये हेअर रिमूव्ह करण्यासाठी. सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे ॲज कंपेअर टू द बाकी जे रेट्स आहेत वॅक्सिंगचे, ही पावडर त्या मानाने खूप कमी रेट आहे. एका पॅकेटमध्ये फुल बॉडी वॅक्स होऊन जातं. तर अशी ही आयुर्वेदिक सेफ पावडर आहे, जी तुम्ही तुमच्या टीनेजमधल्या मुली पण असतील, ज्या मॉम्सला प्रश्न पडलेला असतो, की आता काय करायचं बिकॉज युनिफॉर्म, स्कर्ट असतात. मग ज्यांची हेअर ग्रोथ जास्त आहे, पी-सी-ओ-डीचे प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये हेअर ग्रोथचं प्रमाण जास्त असतं. तर ते बिनधास्त डोळे झाकून ही पावडर यूज करू शकता. काहीच प्रॉब्लेम येत नाही याने. तर ही अशी ही बॉडीसाठी बॉडी एरो पॅम्पमेची हेअर रिमूव्हल पावडर आहे, जी 10 मिनिटात हेअर रिमूव्ह करते. ही पावडर मेल आणि फिमेल दोघांनाही चालते. दोघंही ही पावडर यूज करू शकता. आता दुसरा प्रश्न म्हणजे झालं, हे तर आम्ही बॉडीला यूज करू. पण मुलींना पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचा बराच प्रॉब्लेम असतो. तर त्यांना फेसवरती
हेअर्स येतात. मग आता फेससाठी काय करायचं? आपण बॉडीची पावडर आपण फेसला देऊ शकत नाही. कारण की फेसची स्किन आणि बॉडीची स्किन ही डिफरंट असते. फेसची स्किन ही अजून सेन्सिटिव्ह असते. बऱ्याच जणांना पिंपल्सचे प्रॉब्लेम असतात. मग अशा वेळेला आपण सेम वापरू शकत नाही. म्हणून त्यासाठी Pampermine 2 प्रॉडक्ट यूज केलेले आहेत, बनवलेले आहेत. ते म्हणजे एक आहे पावडर बेस हेअर रिमूव्हल पावडर, जी पावडर फॉर्ममध्ये आहे आणि दुसरी आहे ते म्हणजे क्रीम फॉर्ममध्ये आहे. कारण की बऱ्याच जणांची ड्राय स्किन असते, तर मग पावडर फॉर्ममधले प्रॉडक्ट यूज केल्यानंतरून त्यांची स्किन अजून ड्राय होते. म्हणून आपण 2 फॉर्ममध्ये कंप्लीट दोन्ही पण प्रॉडक्ट्स नॅचरल आयुर्वेदिकच आहेत. फक्त आपण त्याचा जो बेस आहे तो चेंज केलेला आहे. ही आहे फेशियारो हेअर रिमूव्हल क्रीम. तर ही क्रीम डायरेक्टली तुम्ही फेसवरती जिथे पण हेअर्स आहे तिथे डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त त्याच्या आधी तुमचा फेस जो आहे तो कंप्लीटली वॉश केलेला पाहिजे. फेसवरती कोणताही मॉइश्चरायझर, क्रीम, सीरम लावलेलं नको. वॉश करायचं व्यवस्थित. बोटाच्या साहाय्याने क्रीम तुम्ही लावू शकता. बॉडी ॲरो हेअर रिमूव्हल पावडर ही तुम्हाला 10 मिनिटं ठेवायची आहे. पण फेसचं जे क्रीम आहे, ते तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. आणि ज्यांचे हेअर्स खूप जास्त रफ आहेत, खूप जास्त हेअर ग्रोथ आहे, ते 5 मिनिटं त्यांनी ठेवलं तरी चालेल. पण 5 मिनिटापेक्षा जास्त ठेवायची गरज पडत नाही. 5 मिनिटं ठेवायचं आणि त्याच्यानंतरून तुम्ही वॉश करून टाकायचं किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. 5 मिनिटात ही क्रीम लावल्यावरती तुमचे फेसवरचे जे पण काही हेअर्स असतील ते रिमूव्ह होतात. आता दुसरं म्हणजे जे आपण बनवलेलं आहे ते आहे पावडर फॉर्ममधलं हेअर रिमूव्हल, फेशियारो हेअर रिमूव्हल. ही अशा प्रकारची पावडर असते. ही सेम जशी आपण बॉडीची यूज करणार तशीच करायची. हिची क्वांटिटी खूप कमी लागते. एकदम थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे. हाल्फ चम्मच असतो म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तुम्हाला ही पावडर घ्यायची. त्याच्यात नॉर्मल पाणी किंवा रोज वॉटर तुम्ही मिक्स करू शकता आणि मिक्स करून ती फेसला तुम्हाला जिथे पण हेअर्स आहे म्हणजे आता ही पावडर कुठे-कुठे तुम्हाला सूट होईल ही पावडर आणि क्रीम फोरहेडला, अप्पर लिप्सला, चीन एरिया पूर्ण फेसवरती तुम्हाला हे दोन्ही पण ही पावडर फॉर्म आणि ह्या जो क्रीम फॉर्ममधल्या ह्या ज्या फेशियारो प्रॉडक्ट आहे दोन्ही, हे दोन्ही तुम्हाला फेसवरती कुठे पण सूट होणार आहेत. आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, की ही जी क्रीम आहे, ती जी बनवलेली आहे, ती इसेन्शियल ऑइल्सनी बनवलेली आहे. म्हणजे जोजोबा ऑइल, आल्मंड ऑइल, नीम ऑइल असे डिफरंट टाइपचे जे ऑइल्स आहेत, त्याने ही बनवलेली आहे. आणि ही जी पावडर आहे, ह्या पावडरमध्ये चंदन आहे, मुलेठी आहे, मंजिष्ठ आहे. मंजिष्ठाचं विशिष्ट काम हे असतं, की ती स्किन ग्लो करायला मदत करते. स्किन ग्लो करण्यासाठी खूप छान मंजिस्ट्रा काम करत असतं. ते मंजिस्ट्रा याच्यात आहे, चंदन आहे, नीम पावडर आहे. कारण की फेसवरती बऱ्याच जणींना पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो, ॲक्नेचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांच्यासाठी नीम पण ॲड केलेलं आहे, की जेणेकरून फेसवरती लावल्यावरती पिंपल्स असतील तर ते स्प्रेड व्हायला नको, इन्फेक्शन व्हायला नको. तर म्हणून असे सगळे जे महत्त्वाचे जे इन्ग्रीडियंट्स आहे, की ज्याने तुम्हाला कोणती ॲलर्जी होणार नाही, असे इन्ग्रीडियंट्स यूज करून हे तीनही प्रॉडक्ट बनवलेले आहे. आता ज्यांना कोणाला पार्लरमध्ये गेल्यावरती खूप त्रास होतो, कट जे जे घरी यूज करतात रेझरनी कट्स येतात, ब्लीडिंग होतं. तर आता हे सगळं तुम्ही बंद करू शकता आणि हे फक्त तुम्ही 2 प्रॉडक्ट किंवा हे 3 प्रॉडक्टपैकी तुम्ही घरी आणू शकता आणि इन्स्टंट 5 ते 10 मिनिटामध्ये घरच्या घरी तुम्ही तुमचे हेअर रिमूव्ह करू शकता. एकदम सेफ आणि नॅचरल. आता बरेच जण म्हणतात, की मार्केटमध्ये क्रीम पण अवेलेबल आहे. व्हीटसारखी क्रीम आहे, जी हेअर रिमूव्हलसाठी आहे. आहे, मी कुठे नाही म्हणते. पण बऱ्याच जणांचे फीडबॅक आहे किंवा तुम्ही पण हे ॲग्री करालच, ज्यांनी यूज केलेली आहे, की व्हीट ही क्रीम यूज केल्यानंतर किंवा व्हीटसारखे जे दुसरे क्रीम्स आहेत, त्याच्यामध्ये
इतकं केमिकलचं भयंकर प्रमाण असतं, ज्याच्यामुळे ते यूज केल्यानंतरून ती स्किन ब्लॅक होते. हे मी 1000% सांगू शकते, की व्हीट वगैरे अशा प्रकारच्या जे आहेत केमिकल बेस क्रीम, त्याने तुमची जी स्किन आहे, जेव्हा तुम्ही हेअर रिमूव्ह करण्यासाठी यूज करता, ती काळवंडते आणि ते जे काळवंडलेली स्किन आहे, ती लवकर रिकव्हर होत नाही. तर आपल्या प्रॉडक्टचं ते बेनिफिट आहे, की तुम्ही क्रीम लावले किंवा ही पावडर यूज केली, तर बिलकुल स्किन ब्लॅक होत नाही. इव्हन ती ग्लो करण्यासाठी हेल्प करते. हेअर ग्रोथ जी आहे, ती हळू कमी होते. म्हणजे जर तुम्हाला 25 किंवा 30 दिवसांनी वॅक्सिंग करावी लागत असेल, तर ती नंतरून हळू तुम्हाला 1 महिना किंवा 1 महिना, सव्वा महिना असं जे टाईम पिरियड आहे तो तिचा वाढत जातो. तुमची हेअर ग्रोथ जी आहे ती हळू कमी व्हायला लागते. तर हे मेन बेनिफिट आहे. आणि जर तुम्ही म्हणाल की एक्सपेन्सेस, तर तिकडे तर तुम्हाला डेफिनेटली खूप जास्त चार्जेस लागतात. प्लस पी-सी-ओ-डी, ज्यांना आहे त्यांनी लेझर ट्रीटमेंट केलेले आहेत, तरी पण नंतरून सुद्धा हेअर्स येतात. तर माझं म्हणणं आहे, की एवढ्या महागड्या ट्रीटमेंट किंवा एवढे पैसे घालवण्याची गरज नाही. हे जे तिन्ही प्रॉडक्ट आहेत ते एकदम स्वस्त आहेत, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणतं फंक्शन आहे किंवा काय आहे, पार्लरमध्ये अपॉइंटमेंट नाही मिळत आहे किंवा काही नाही, तुम्ही घरच्या घरी हे वापरू शकतात आणि पटकन वॅक्सिंग करून जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला विचार करायची गरज नाही, "यार, मला आता स्लीव्हलेस घालायचं आहे आणि मी अंडर आर्म्स माझे केलेले नाहीये." तुम्ही पटकन घरात 5 मिनिटात, 10 मिनिटात अंडर आर्म्स करू शकता. बाहेर जाऊ शकता, वन पीस घालायचा आहे, वॅक्सिंग केलेलं नाहीये पायाचं, मग आता मी काय करू? तर हे प्रॉडक्ट घ्या, वापरून बघा आणि मला सांगा याचा रिझल्ट कसा आहे आणि पैशांची पण बचत करा आणि जे काही तुम्हाला त्रास होतोय त्यापासून पण तुम्हाला सुटका मिळणार आहे. तर जर तुम्हाला हे आवडले असतील, तर तुम्हाला पर्चेस करायचे असेल, तर तुम्ही पॅम्पामीच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथून ऑर्डर बुक करू शकता. www.pampami.co.in वरती तुम्हाला हे तीनही प्रॉडक्ट्स मिळतील किंवा तुम्ही WhatsApp करू शकता 9673188666 नंबरवरती. आणि विशेष म्हणजे हे तीनही प्रॉडक्ट मेल आणि फिमेल दोघांसाठी पण आहे आणि ज्या मॉम्सला प्रश्न पडला आहे त्यांच्या मुलींसाठी, तर त्या मुलींसाठी सुद्धा हे खूप सेफ आणि नॅचरल आहे. त्यांना पण काळजी करायची गरज नाहीये. आणि जर तुम्हाला आता हे व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल, तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू सो मच.